प्रतिमे नीट वजन कर. हो आईजी 15-16 किलो असेल बहुतेक. हा. आणि सगळं अगदी एक ठेपी द्यायला बरं का. निश्चयच केला होता मोहितीनं की जोपर्यंत 15 किलो मी दळत नाही तोपर्यंत काही खाणार नाही पिणार नाही. आणि तसंच केलं तिनं आईजी. म्हणजे मी थोडा वेळ बसले होते तिच्या बरोबर पण शिकली लवकर. पण सुभद्रे, रितेशनी बाहेरून विकतचं पीठ आणलं होतं ते बघितलं होतं मी. नाही नाही पण ते बाहेरचं आणलेलं पीठ तिने ह्याच्यावर घातलं नाही बरं का. नीट मोजायचं, नीट मोजायचं. सावकाश ना, जरा जपून. अहो तिने इतकं मेहनत घेऊन दळलंय त्यातला एक कणही वाया जाता कामा नये. जपून जरा घाला हा. असं घालू का? चालेल? बरोबर आहे ना? प्रतिमे नीट सगळं भर. आणि मोजून ठेव व्यवस्थित. हो आईजी. सुभद्रे, रितेशला सांग बायकांच्या भानगडीत पडायचं नाही. कळलं? नाही रितेशचं चुकलं त्याने बाहेरून पीठ आणलं ते. पण काव्यांनी त्याला हातही लावलेला नाहीये. ते असू दे, तू माझ्या बरोबर चल, मला बोलायचंय तुझ्या बरोबर. हो मी एवढं पीठ जे पडलं ते भरून येते आणि लादी पुसून येते. हा ये. थोडंच राहिलं आता. तू इतकी शहाणी, समजूतदार, सगळं ऐकणारी, सांगितलेलं करणारी, मग असं का वागते तू? 15 किलो पीठ तू दळलं होतंस नाही ना? पण ते खालचं पीठ उचलताना तू इतकी तळमळत होती तसं काय सगळं काम तूच केलंस. अशी जर माया तू दाखवत बसलीस ना, डोक्यावर मिऱ्या वाटेल तुझ्या, मिऱ्या. पण आईजी बोलू नकोस. तिने काही विशेष केलेलं नाहीये. जे मी केलं, जे तू केलं तेच ती करते. आता तुला मी जेव्हा काम सांगितलं होतं तेव्हाही मला तुझ्याबद्दल दया वाटत होती, पण मी मन घट्ट केलं का? त्यामुळेच तू आज राज पाटलांची परिपूर्ण सून झालेली आहेस. नाही आईजी, मी कुठलेले राजपाटलांची परिपूर्ण सून. आईजी मी जर का परिपूर्ण सून असते ना तर ह्यांनी मला खोलीबाहेर नसतं काढलं. मी जर का परिपूर्ण सून असते ना आईजी तर घरात काहीही काम करायचं नाही अशी शिक्षा तुम्ही मला दिली नसती. रितेशच्या बाबतीत माझं चुकलं असंच सगळे म्हणतात. मग मी कुठले परिपूर्ण सून? इतके वर्ष संसार करून सुद्धा मी अजूनही चुकतेच आहे. ती तर आत्ता आली सून म्हणून या घरात. थोडक्यात तू तिला नाही, ती तुला शिकवते. नाही होय, खरंच नाही, असं काहीच नाहीये. तुम्ही ना माझ्याबद्दल काही गैरसमज करून घ्या पण काव्याबद्दल नका हो असा गैरसमज करून घेऊ. ती नाहीये अशी. गैरसमज नाही, जो समज व्हायला पाहिजे ना तोच झालाय माझा. सासू म्हणून जे काही कर्तव्य तुला समजतंय ते तू कर, पण मी माझं कर्तव्य करताना मला अडवू नकोस. जा.
काव्या, खूप दुखतंय का? तू का घेतलंस ग ते सगळं अंगावर? का बसलीस दळत एकटी एवढं दळत? मी काय विचार दे, तू इथे झोप बघू आधी, मी लावते तुझ्या कमरेला. प्रणाली ताई, तू खरंच मी मी बरी आहे. ऐक ना. इथे बसा 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 इथे. अगं थँक्यू. खरंच मी बरी आहे. नाही तर तुम्हाला सांगितलंच असतं हो मी. आणि माझं जाऊ दे, आज दिवसभर मी आपली दळत बसले होते. मला आधी सांगा, आई कशा आहेत? त्या जेवल्यात का? त्यांनी औषधं घेतली ना? म्हणजे तुमचं लक्ष होतं ना आईंकडे? अगं कसल्या जेवल्या? त्यांच्या घशाखाली एक घास पण उतरत नव्हता. सारखी आपली तुझी काळजी. तुम्ही दोघी पण ना एकदम मायलेकींसारख्या वागता. दोघींना सतत एकमेकींची काळजी. आई कुठे? सासूबाई आहेत त्या माझ्या, आणि ते सुद्धा मला बजावून सांगावं लागतं त्यांना. आई, सासूबाईंसारखं वागा, सासूबाईंसारखं वागा. पण काव्या, तुला सांगू, तू या घरात आलीस ना तेव्हापासून मला इतकं बरं वाटतंय ना. आणि तुला माहितीये, काकींनी ना आईची समोर तुझी बाजू घेतली. तुझ्या बाजूने बोलत होत्या त्या. काय काय सांगताय? काय प्रणाली ताई, काय म्हणाले आई? सांगा ना पटकन. आईजींना म्हणाल्या, अहो मी इतकी वर्ष संसार करून परिपूर्ण सून होऊ शकले नाही, तर काव्या कशी होईल आल्या आल्या या घरात? प्रणाली ताई, काय सांगताय तुम्ही? आई असं म्हणाल्या, आणि ते पण आईजींना? फक्त तेच सांगते, राज पाटलांच्या सुनांना त्यांच्या मनातलं असं बोलायची परवानगीच नाहीये या घरात. तिथे सुभद्रा काकीने एवढं धाडस दाखवलं, ते कोणामुळे? तुझ्यामुळे. अरे बापरे, म्हणजे थोडक्यात आता मला अजून एक शिक्षा भोगावी लागणार आहे असं वाटतंय. कसं आहे माहितीये का प्रणाली ताई, आईंना ना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीवच होत नाही अहो. पण मात्र माझ्यावर जो अन्याय होतोय त्याची जाणीव आहे त्यांना. पण कसं का होईल, हळूहळू ना त्यांची स्वतःकडे पण नक्कीच दृष्टी जाईल बघ, आणि मग त्या नक्कीच स्थान घेतील. त्यांची सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यात आपल्या घरची माणसं कशी आहे माहितीये का प्रणाली ताई, जुन्या न घासलेल्या चांदीच्या भांड्यांसारखं. सगळ्यांवर ना असा जुन्या समजुतींचा पूत चढलाय मनावर. घासताना संघर्ष होईल, पण नंतर बघा अशा लखलखीत उजळतील ना सगळे. मला ना या घरात दहशताऐवजी ना आनंद हवाय, आणि तो दिवस ना मला लवकरच बघायचा आहे प्रणाली ताई. जमेल तुला? माहित नाही हो प्रणाली ताई, मला ना कुठली लढाई नाही करायची. मला फक्त एवढं माहितीये, हे घर माझं आहे आणि ही सगळी माणसं माझी आहेत. दॅट्स इट. पार्थला काय झालं? काय झालं प्रणाली ताई? नाही, काही नाही ग. स्वयंपाकघरात आता पाटावर वरवंटा धुत होते ना, तर चमक भरली म्हणून थोडा दुखतोय. बघू मला. अगं काही नाही झालंय. मी आलेच, पार्थ काय म्हणतोय ते बघून येते. आलेच. पार्थ, हे काय करतोयस? एवढा पसारा काय झालं? का ट्रक कुठे? ट्रक शोधून द्या आधी माझा. ते तरी असेल बघ ना इथेच. पार्थ, तू मोठा झालायस ना आता. स्वतःच्या गोष्टी स्वतः जागेवर ठेवल्या ना की त्या पटकन मिळतात. मी कशाला? ती कशाला? तिला काय कामं असतात? सॉरी म्हण. मी हो, तू पार्थ आईशी असं वागतात. ती तुझी सगळी कामं करते, तुझे सगळे लाड पुरवते, अगदी खेळण्यापासून खाण्यापर्यंत. पुरवते की नाही? पुरवते की नाही? मग काय झालं? मग असं झालं की जी आई तुझ्यासाठी इतकं सगळं करते, तिच्याशी तू असं उर्मटपणे बोलतोस, हे बरोबर आहे का? आणि जेव्हा आपण चुकीचं वागतो तेव्हा सॉरी म्हणायचं असतं. त्यामुळे सॉरी म्हण. कमान, गुड बॉयस ना तू. मी नाही म्हणणार सॉरी. उलट तुझंच नाव मी पप्पांना सांगेन. जाऊ दे ग काव्या, नाही ऐकणार तर. प्रणाली ताई, हो पण तू किती चुकीचं वागतो, आणि मी नेहमीच बघते तो असा उद्धटपणे वागतो तुमच्याशी. आणि एक दिवस त्याला कळायलाच हवं की हे वागणं चुकीचं आहे. अगं पण बोलणार कोण? कोण म्हणजे तुम्ही प्रणाली ताई. आईच शिस्त लावते ना. आणि तसंही आपल्या घरात सुनांना तर इतकी मोठी शिस्त लावतायत सगळे, आणि हा एवढासा मुलगा तुमच्याशी असा उद्धटपणे वागतो, बोलतो.
त्याला कोणीच काही बोलत नाहीये, शिस्त लावत नाही. मला बॉल शोधून दे. अरे पार शोधून दे मला. शोधून दे. शोधून दे. फार तरी काय करतोयस तू? शोधतायत ना त्या ट्रक, आणि त्यात तू इतका पसारा करून ठेवलाय, तोही त्यात आवरतायत ना. काव्या, आले आले मी. उचल सगळं, उचल. प्रणाली ताई, प्लीज हे सगळं लाईटली नका घेऊ तुम्ही, प्लीज. मम्मी शोधून दे मला ट्रक. काय होई, का बोलवत होतात? काय करायचंय? बस काही नाही, पहाटे लाडू केले. घे, खाऊन घे. दमतेस ना काम करून. किती गोड. एक मिनिट, अर्धा तुम्ही खायचंय, अर्धा मी खाणार. काव्या, अगं खा, तुझ्यासाठी केले. हॅलो मॅडम, मी ना जात्यावर दळण दळून ना असा व्यायाम करून आले मस्त. आजारातून कोण उठलंय? त्यामुळे खायचा अर्धा. आणि एक मिनिट, तुम्ही खाल्लाच नसेल ना लाडू? ते बरोबर ओळखलं बघा मी. हा बघू आधी. खाईल मी नंतर. हा, खाला. गुड गर्ल. बरं आई, उद्यापासून ना 2 लाडू. ऍक्च्युली 2 नाही, 3. एक तुम्ही खायचा, एक मी खाणार, एक प्रणाली ताईंना देऊया आपण. आणि आई, मी काय म्हणते, प्रतिमा काकूंना ना आपण एकही लाडू देऊ नये. नाही म्हणजे ते ऍक्च्युली स्वतःहून 1-2 लाडू तर खातच असतील, हो ना? मस्त झालाय लाडू. बरं आई, दळण दळून झालंय, आता पुढचं काय? पुढचं काय? पुढे काय म्हणजे? अहो, परिपूर्ण सून व्हायचंय ना मला. आईजींनी ही जबाबदारी तुमच्यावर टाकली आहे. लक्षात आहे ना तुम्हाला? ती पूर्ण करणार आहात की नाही तुम्ही? त्यामुळे आता जात्यावर 15 किलो गहू दळण्यापेक्षा काहीतरी असं भयंकर काम तुम्ही मला द्या. हा आई, असा सासूरवास करा ना तुम्ही. जरा मला रागवा, ओरडा नाही. म्हणजे सासूनी आपल्याला काहीही बोललं तरी गप्प राहून ते ऐकायचं, काही बोलायचं नाही. असा एखादा काहीतरी निकष असेलच ना. अहो म्हणजे आता तुम्ही मला बघा ना, आपलं मुळू मुळू बोलत असता. जरा रागवा, ओरडा. हा आई, मी काय म्हणते, आपल्या प्रणालीताईंना परिपूर्ण सून असल्याचं मुकुट मिळालंय ना. मुकुट म्हणजे सगळे गिफ्ट त्यांना मिळाले, ते जास्तीत जास्त. त्यामुळे त्या परिपूर्ण सून आहेत हे सिद्ध झालंय. तर पुढचे 2 दिवस मी प्रणालीताई होऊ का? हा म्हणजे त्यांची सगळी कामं करून त्यांच्यासारखी मी पण परफेक्ट होईन ना. सोपं नाही बरं का. काहीही न बोलता घरातली सगळी कामं करत असते बिचारी. पण किती करते हे त्यामुळे कुणाला कळतच नाही. हे खरं आहे. आणि त्यात गप्प राहून सगळी कामं करणं हे म्हणजे थोडं अशक्यच आहे मला जमणं. पण प्रयत्न करू शकते ना मी. प्रयत्न सोडाव. आता ठरलंय, पुढचे 2 दिवस काव्या होणार प्रणालीताई. हा, आहे की नाही परवानगी? न देऊन सांगते कुणाला? बघा आई, विचार करा. अजूनही सासूरवास करू शकता. मला रागवून ओरडून तुम्ही सांगू शकता, काव्या परवानगी देणार नाही. काय तुझ्या डोक्यात येत असतं ना खरंच. असंच फिरायचंय ना? अगं नाही, कोशिंबीर करायची बाळा. बरं बरं. अरे वा, ट्रक सापडला वाटतं. अगं इथेच होता, पण त्याची नुसती उगाच आरडाओरड. अगं काव्या, मी आवरते ना पसारा. एवढे गहू दळले, दमले अशी. हे बघ, जा जा, तू जाऊन आराम कर जा. बघू आधी. आराम मी नाही, तुम्ही करायचंय. मी हो तुम्ही. कारण पुढचे 2 दिवस मी प्रणालीताई आहे, म्हणजे तुमची सगळी कामं मी करणार. आईंनी मला परवानगी दिली. मी पहाटे लवकर उठते. मी पण उठेन, सगळं अंगण झाडून घेते. पण झाडेन. अगं नको, तुझं नवीन लग्न झालंय, एन्जॉय कर. म्हणूनच तर ही सगळी कामं करायची आहेत ना मला. पण आता माझा हात बरा झालाय. आता नाही दुखत आहे माझा हात.
म्हणून तू ही सगळी कामं अंगावर घेतेस का? अजिबात नाही. मला परफेक्ट सून व्हायचंय म्हणून मी हे सगळं करते. अगं प्रणाली, अगं सगळी बक्षिसं तुला मिळाली ना, मग तीच सगळी बक्षिसं हिला लवकरात लवकर मिळावीत म्हणून चाललंय हे सगळं, कळलं? अगदी बरोबर ओळखलं. मला नेहमीच कसं कळतो प्रतिमा काकू? कमाल बाई, स्वतःच सगळं कबूल करतेस. वा. एक काम कर प्रणाली, पुढचे 2 दिवस तुझी सगळी कामं हिला करू दे. हा, आणि तू फक्त आराम करायचास, कळलं? हा, एक काम कर काव्या, पुढचे 2 दिवस पार्कची आई सुद्धा हो. हा, काय ग, घाबरलीस की काय? अजिबात अजिबात नाही प्रतिमा काकू. खरं तर तुम्ही मला ही संधी दिली. थँक्यू सो मच. आणि तुम्ही प्रणालीताईंना किती मस्त ट्रेन केलंय. तशीच जादू माझ्यावरही करा ना प्लीज. केली म्हणून समज. हा, चल लाग कामाला. पसारा पडलाय ना, तो आवरून घे. प्रणाली, चल इथे आराम कर. बस बस इकडे. हा बस. आणि पार्थ, यापुढे काही लागलं ना तर काकीला सांगायचं. हा, आईला त्रास द्यायचा नाही, कळलं? चला लागा कामाला, लागा. काव्या, अगं तू कशाला इतक्या पहाटे उठलीस? अगं काही दिवस उशिरा उठलीस तरी चालेल, मी आहे की सगळं करायला. जा झोप जा. आई हो, तुम्ही विसरलात का? पुढचे 2 दिवस मी प्रणालीताई आहे, त्यामुळे प्रणालीताईंची सगळी कामं मला करायची आहेत. मग काय, आज 4 वाजता उठले, अंगण धुतलं, झाडांना पाणी घातलं, आंघोळ करून अण्णांच्या पूजेसाठी फुलं वेचली. आता फक्त बघायचंय आई, प्रणालीताईंसारखं मला खाली मान घालून कुणी काहीही बोललं तरी ते मुकाट्याने ऐकून अगदी हसतमुख सगळी कामं करायला जमतंय का ते? नाही, कारण परिपूर्ण सुनेची हीच लक्षणं आहेत ना. म्हणूनच तर सगळा आटापिटा चाललाय माझा. मुद्दामून बोलतेस ना असं?